नटस दोस्तों, मैं आपका दोस्त सुहास देशपांडे स्काई टीम बेलगाम कर्नाटका से। और हम आए हैं बेलगाम से लगभग 10 किलोमीटर हलगा ग्राम में। और यहाँ पे हमारे साथ आयन लेडी प्रज्ञा बिरजे मैम है जो पुणे से आए हैं। और यहाँ पे ये किसान भाई है ईरप्पा सर। इनको हिंदी नहीं आती है तो मैं मराठी में बात करने वाला हूँ। तो हम आए हैं गन्ने के खेत में और इस गन्ने के खेत में बायोनेटस का पीजीपी और एसपीए का छिड़काव किया है। तो हम इनकी ज़बानी सुनते हैं। इरण्णा साहेब नमस्ते। नमस्कार। तुमचं ग्राम हलगा हलगा, जिल्हा जिल्हा बेळगाव, राज्य कर्नाटक। कर्नाटक। तुम्ही तुमच्या ऊसाच्या शेतीमध्ये पीजीपी आणि एसपीएचा छिड़काव मारलेला आहे। किती दिवसापूर्वी मारला होता? 15 दिवस झाले बघा मला। 15 दिवस झाले। तर तुम्हाला काय काय फरक जाणवतोय ऊसामध्ये? आता पिल्लं जास्त आलेत पिल्लं जास्त आले, आणि हिरवागार झालंय। हिरवगार झाले। ओके। परत ऊन स्वस्त आहे बघा याला आता मारलेल्याला। हा, म्हणजे ऊन भयंकर असलेला तरी स्वस्त आहे। बघितलं तर तसंच आहे आणि केव्हा पण बघा तुम्ही असंच आहे ऊस। असंच आहे। म्हणजे तुम्ही मारल्यानंतर हा तुम्हाला फरक जाणवतोय आणि जिथं मारला नाही तिथं तुम्हाला काय वाटतं? जरा वाढ कमी आहे। वाढ कमी आहे आणि जरा हे दिसतंय बघा ते पानं। अच्छा, उंची कमी आहे। पानं पण जरा कडक दिसत नाहीत। अच्छा, म्हणजे पानाची वाढ झालेली नाही, वाढ झाली नाही, पण ह्याची पानाची वाढ झालेली आहे। पिल्लं वाढलेले आहेत। थोडी मोजून दाखवू शकता का किती पिल्लं आहेत? मस्त की। हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे 16 पिल्लं आले। पिल्लं आहेत। ह्याच्या अगोदर तुम्ही एवढी पिल्लं बघितलं होते काय? नाही मागच्या वर्षी होती पण 5-6 होती। 5-6 होते, पण आता 16 आले। तर तुम्हाला हा बदल दिसलेला आहे। आणि आता तुम्ही ह्याला आमचं ग्रॅन्युअल सुद्धा घालणार आहे। हा, घालतो की। आता तुम्ही ग्रॅन्युअल घातला की तुम्हाला मावाचा रोग येणार नाही, दुसरे ह्याची वाढ होणार आणि शेवटपर्यंत टिकून राहणार। तर तुम्हाला काय वाटते की ह्या वापरल्यामुळे तुम्हाला कसलंही खत घालायचं नाही किंवा आपण ऊस मोडीच तोपर्यंत नाही? एकच हां, हे तुम्ही घाला आणि त्याचा फवारणी तुम्ही कमीत कमी 3 वेळा करा, कारण 12 महिन्याचं हे पीक असतं। 6 महिन्याचं पीक असेल तर 2 वेळा चालतोय। 12 महिन्याचं आहे म्हटलं तर कमीत कमी 3 वेळा तरी करा। आणि समजा जर तुम्हाला काहीतरी वाटलं तर तुम्ही फवारणी करू शकता, कारण भरपूर वर्ष तुम्ही रासायनिक खत वापरलेलं असता, ते एकदम बंद करता येत नाही, पण कमी प्रमाणात करा। शक्यतो नाही केला तरी चालेल, पण तुम्हाला ह्याचा रिझल्ट एकदम चांगला वाटतो। रिझल्ट आहे। हा, म्हणजे पिल्लं पण जास्त आहेत। कलर तुम्हाला वाढ पण आहे। वाढ पण आहे, कलर सुद्धा आवडलेला आहे आणि उन्हाचा मारा सुद्धा सहन करतो। तो देखिए, इन्होंने पीजीपी और एसपीए लगभग 15 दिन पहले इसके ऊपर इस्तेमाल किया था। तो इसका कलर और यहाँ जो गन्ने आए हैं लगभग 16 गन्ने आए हैं। पहले 4 या 5 आते थे, तो इनकी आय भी बढ़ गई है। और ये कह रहे हैं कि जो धूप होती है ना, तो धूप की क्षमता भी इसकी बड़ी है। तो धूप में भी ये हरे भरे दिख रहे हैं, यानी पानी की लागत कम होती है। तो ये बहुत खुश है। आणि तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता? हे घाला म्हणून सांगणार की मग नंतर आमचा जर फरक पडला त्यांनी विचारणार तुम्ही काय घातला म्हणून, तेव्हा आम्ही हे तुमचं खत सांगणार। हाँ, तो ये किसान भाइयों को जब इनको अच्छे तरीके से रिजल्ट आया है, आगे भी जब ये पूरे तरीके से खुश हो जाएंगे तो इसका प्रचार करेंगे। तो मैं सभी किसान भाइयों से यही कहना चाहता हूँ, हमें मिट्टी बचानी है और बायोनेटस का जो प्रोडक्ट है वो पूरी तरीके से ऑर्गेनिक है। इससे हमारी सॉइल भी बच जाएगी और किसान भाई जो अनाज उगाएंगे उसमें कोई केमिकल नहीं रहेगा। तो मनुष्य के आरोग्य के लिए या मनुष्य के सेहत के लिए बहुत लाभदायक होगा। तो ये शेयरिंग का बिज़नेस है, इनको किसी ने बताया था तो इन्होंने इस्तेमाल किया और ये आगे बताने वाले हैं। तो मैं आपसे दावा करता हूँ कि आयुर्वेद के साथ टेक्नोलॉजी का संगम होने के कारण ये किसान भाइयों के लिए एक वरदान है। तो बायोनेटस का आप उपयोग कीजिए, मिट्टी को बचाइए, अपनी उर्वरता बढ़ाइए मिट्टी की, और धान की भी उर्वरता बढ़ाइए। रॉकिंग रेनेटस।